नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असलेल्या चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वरोरा शहरात मोठी कारवाई करत पिस्टल व 10 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतलं। सत्यम टॉकीजच्या मागील वड्डर वस्ती परिसरात संग्राम लभाने हा गंभीर दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असून त्याच्याकडे अवैध अग्निशस्त्र असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पथकानं तातडीनं त्याच्या घरावर छापा टाकला। घरझडती दरम्यान पोलिसांना एक पिस्टल, 2 मॅगझिन आणि जिवंत 10 काडतुसे असा धक्कादायक शस्त्रसाठा आढळून आला। यासोबत आरोपीचा मोबाईल असा एकूण 85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने वय वर्ष 46 याला ताब्यात घेत वरोरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 902/2026 कलम 3 व 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपीला वरोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कॉन्क्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली। सणासुदीच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। लोकराज्य टीव्ही न्यूज, चंद्रपूर।